श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत माधवी कुंटे यांनी लिहिलेला ललितबंध. आजचा विषय आहे खिडकी. माझ्या घरातली आवडती जागा म्हणजे खिडकीजवळची माझी खुर्ची. ऐसपैस मोठ्या असलेल्या या खिडकीला शुभ्र पारदर्शी काचेची सरकती दारं आहेत. अगदी गजसुद्धा सरकत्या दारांचे आहेत. 5व्या मजल्यावर असल्यामुळं सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही दिसतात. ही खिडकी माझ्यापुरता आकाशाचा तुकडा मला बहाल करते. तशीच दोन्ही वेळेचं सौंदर्य भरभरून माझ्यावर उधळत असते. कधी धुक्यातून हळूहळू वर येणारा लालसर सूर्य, कधी शरदातल्या निळ्या गर्द आकाशात उदयाला येणारा कोवळ्या केशरी तेजाचा सूर्य, कधी मेघांना बाजूला सारत डोकावणारं बालरवीचं सुंदर रूप. रोज सूर्य नव्यानं भेटतो तो या खिडकीत. लहानपणी पाठ केलेली भा. तांब्यांची कविता इथं रोज प्रत्यक्ष साकारते. मनात शब्द रुणझुणतात. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहुनी या दूर. झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेर. संध्याकाळी केशरी, लाल, सोनेरी, गुलाबी रंग क्षितिजाजवळ पसरतात. त्यांचं तेजस्वी रूप हळूहळू मंदावतं. सांज सावल्या पसरतात. रात्र होऊन चांदण्या चमकू लागतात. कधी पौर्णिमेचा सोनसळी छटेचा पूर्ण चंद्र, बिजेची कोर, अष्टमीचा कुमारवयीन लखलखीत रुपेरी चंद्र खिडकीतच भेटतो. हे सारं बघत असताना मनातले राग लोभ नाहीसे होऊन नितळ आनंद मनभर पसरतो. खिडकी जणू मनाला न्हाऊ घालून मन स्वच्छ करते. वारा या खिडकीतूनच तर आत येतो. दिसत नसला तरी त्याचा स्पर्श जाणवतो. आसपासच्या झाडांचा सुगंध, सकाळच्या दवभिजल्या मातीचा मृदगंध, प्राजक्ताचा सुखावणारा नाजूक सुगंध वारा वाहून आणतो. हवाच जणू अत्तरी होते. कधी दुर्गंध येऊ लागला तर खिडकी आपली कवाडं मिटून घेण्याचा इशारा देते. वाईट भावनांची झुळूकसुद्धा मनाच्या दारातून आत येऊ देऊ नका, असंच खिडकी सुचवत असते. कधी वारा लहान मुलासारखा हुंदडतो. खोडकरपणे मासिक पुस्तकाची पानं पंख्यासारखी उघडमीट करतो. लहान मोठ्या वस्तू सरकावून टाकतो. ते सगळं खिडकी बहिणीच्या मायेनं सांभाळून घेते. पण त्यानं उग्ररूप धारण केलं, झाडांना हलवत हुंकार भरू लागला तर मात्र कवाडं मिटून घेऊन आपलं रक्षण कर असं खिडकी सुचवते. माझ्या घराला लागून हमरस्ता आहे. त्यामुळं खिडकीतून मला लोकांच्या दैनंदिन जीवनाचं दर्शन होत असतं. अगदी पहाटे दूधवाले, पेपर टाकणारे, गरमागरम इडल्या नेणारे सगळे आपापल्या सायकलवरून घंट्या मारत जात असतात. त्यांना तशी घाई असते. पण फिरायला जाणारे मात्र रमत गमत जात असतात. काही तरुण मंडळी धावत जातात. मी त्यावेळी खिडकीत असले तर एक तरुण मुलगी हसत मुखानं माझ्याकडे बघून हात हलवत धावत पुढं जाते. खिडकीनंच हा ऋणानुबंध जोडून दिलाय म्हणा ना. मग शाळेत जाणारी युनिफॉर्ममधली मुलं, त्यांच्या आया, भाजीवाले, डबेवाले, मासे घेऊन येणाऱ्या कोळीणी यांची लगबग सुरू होते. दुपारी रद्दी, डबा बाटलीवाले, इतर काही फेरीवाले आपापल्या हातगाड्या घेऊन हाळी देत जातात. कधीकधी एक याचक भजन गात जातो. अधेमध्ये हजेरी लावतात ते रस्त्यावर खेळ मांडणारे डोंबारी आणि असेच कुणी कुणी. संध्याकाळी घरी परतणारी शिणली भागली मुलं माणसं आणि पाखरं दिसतात. कधीतरी अगदी कोणत्याही वेळी घणघणत जाणारी ॲम्ब्युलन्स, तर कधी दुःखद अशी शवयात्रा. तेव्हा जीवनाची नश्वरतासुद्धा खिडकी लक्षात आणून देते. म्हणूनच जीवनाचं पुस्तक माझ्यासमोर उघडणारी खिडकी माझी अगदी जवळची सखी झाली आहे. खिडकी. माधवी कुंटे यांनी लिहिलेला ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. वाचक स्वर होता सुनीता तारापुरे यांचा. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.